समृद्धी बाधित शेतकऱ्यांच्या दुसऱ्या टप्प्यातील आंदोलनाचा दुसऱ्या महिन्याचा आज पहिला दिवस आहे। आजपर्यंत शासनाने कुठल्याही हालचाली केलेल्या नाहीत। आज बघत असाल मंडप बघितलाय, आसमानी आणि सुलतानी संकटामुळे आम्ही उघड्यावर आहेत। तसंच शेतकऱ्याचं सगळंच उघड असतं। कोट्यवधीच्या 2-2 कोटी रुपयाच्या एकरी शेतजमिनी त्या उघड्यावर, लाखोची शेती अवजार उघड्यावर, लाखो रुपयाचा शेतमाल उघड्यावर, जनावर घरदार सगळं उघड्यावर। शासन प्रशासनासारखा दुटप्पी भूमिका आमच्याकडे नसते। ही दुटप्पी भूमिका मला वाटतं शासनाने बदलली पाहिजे। आम्ही तुम्हाला शांत दिसत असलो, जर त्या शायरच्या भाषेत सांगायचं झालं, हम शांत स्वभाव के लगते होंगे, सिर्फ दिखावा नहीं करते और न किसी से डरते हैं। हम संत भी है और सभी चीजों में ये करने की ताकत भी रखते हैं। अब तुम शासन और प्रशासन ने ये ठहराना है कि तुम राम से मिलना चाहते या रावण से, दोनों की तयारी में हम है। तर या माध्यमातून आम्हाला हे सांगायचं की शांततेचा आमचा गैरफायदा घेऊ नका। शासनालाही सांगायचं, प्रशासनालाही सांगायचं आणि सर्वपक्षीय नेत्यांनाही सांगायचं। आम्हाला उघड्यावर आणून तुम्हाला वाटत असेल आम्ही एका छत्रछायेखाली छताखाली राहू, ते असं शक्य होणार नाही। आज आमची वेळ आहे, उद्या तुमची आहे। आज जात्यात आम्ही आहे पण सुपात तुम्ही पण आहात। याच्यातून याचा मतितार्थ लक्षात घ्या। काही गोष्टी न्यायालयीन प्रक्रियेत एखाद्या वेळेस गेल्या तर मला वाटतं हा महामार्गच रद्द होईल। अशी अनियमितता, असा भ्रष्टाचार करून ठेवलाय शासनानं, तर त्याकडे आम्हाला जायला लावू नका, एवढंच तुमच्या माध्यमातून सांगतो। आणि मूल्यांकनाचा प्रश्न वेळेत वेळ काढून लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी, कारण की आमच्या मागण्या रास्त आहेत, त्या सोडवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी, अधिकाऱ्यांनी, शासन प्रशासनाने लक्ष द्यावं असं मला विनंती करायची।